हरिविजय कथासार अध्याय 21 भावार्थ. 20व्या अध्यायात आपण पाहिले की बलराम आणि श्रीकृष्ण गुरुगृही गेले आणि तेथे राहून त्यांनी विद्याभ्यास केला. विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर ते दोघेही मथुरेत परत आले. श्रीकृष्ण मथुरेतच राहिल्यामुळे गोकुळातले लोक उदास होते. कृष्ण प्राप्ती व्हावी म्हणून नंद, यशोदा आणि ब्रजवासी उतावीळ झाले होते. गोकुळातल्या गवळणी श्रीकृष्णाच्या लीला आठवून सद्गदित होत होत्या. त्या आठवणीमुळे त्यांना गहिवरून येत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गोकुळात श्रीकृष्ण नसल्यामुळे त्यांना गोकुळ ओस वाटत होते. त्यांच्या अंतरंगात श्रीरंग व्यापून राहिला असल्यामुळे तिथे इतर कशालाही थारा नव्हता. विलासभोग ही रोग वाटत होते. चंदन त्यांना अग्नीप्रमाणे वाटत होते आणि सुमनांच्या माळा त्यांना सापाप्रमाणे वाटत होत्या. गोपी जेवायला बसल्या की त्यांना प्रत्येक घास घेताना श्रीकृष्णाची आठवण होत होती. थोडक्यात गोकुळातले लोक निराभिमानी राहून आपले मन हरिचरणी ठेवून सत्कर्माचरण करत होते. गोकुळातल्या लोकांच्या हृदयात श्रीकृष्ण होता, पण त्याचे अस्तित्व त्यांना जाणवतच नव्हते. आपल्याजवळ कृष्ण नाही ह्याचेच त्यांना दुःख होत होते. लाकडामध्ये ज्याप्रमाणे अग्नी असतो त्याप्रमाणे त्यांच्या हृदयात श्रीकृष्ण होता, पण त्यांच्या ते लक्षातच येत नव्हते. गोपी जेव्हा मथुरेस गोरस विकायला जात तेव्हाही त्यांच्या ध्यानीमनी श्रीकृष्णच असे. गोरस विकतानाही त्यांच्या तोंडावर श्रीकृष्णाचेच नाव येई. त्या म्हणत की गोविंद घ्या, दामोदर घ्या. त्यांचे हे बोलणे ऐकून मथुरीतले लोक त्यांना विचारत की कुठे आहे जगजेटी, ज्याने मी निरूप घेऊन अवघा समुद्र गगनात उडवला, त्या वेदोद्धारकाला तुम्ही मडक्यात कसं काय साठवलं? कवी श्रीधरांनी श्रीविष्णूच्या सर्व अवताराचे वर्णन मथुरेतल्या लोकांच्या तोंडी घातले आहे आणि मग अशा ह्या श्रीकृष्णाला तुम्ही मडक्यात कसे साठवाल, असा प्रश्न मथुरेतले लोक गोकुळातल्या लोकांना विचारतात. असा हा अनेक अवतार धारण करणारा जगजेटी गोकुळात अवतरला आणि त्याने कोणकोणत्या लीला केल्या तेही मथुरेतले लोक सांगतात. आणि मग गोकुळातल्या लोकांना विचारतात की अशा ह्या श्रीकृष्णाला तुम्ही मडक्यात कसे साठवले? लोकांचे ते बोलणे, श्रीकृष्णाच्या ते लीलांचे वर्णन ऐकून गोकुळच्या गोपी समाधिस्थ झाल्या. त्यांना सारे जग कृष्णमय दिसू लागले आणि मग त्या म्हणाल्या की सर्व मडक्यात चक्र पाणीच भरून राहिलं आहे. सूर्याचे प्रतिबिंब जरी अनेक घटामध्ये पडले तरी सूर्य स्वतंत्रपणे आकाशात असतो, त्याप्रमाणेच तो सर्वव्यापक मोक्षदायी श्रीकृष्ण आहे. ह्या सर्व घटामध्ये श्रीकृष्ण आहे, असे गोकुळातल्या गवळणी म्हणाल्या आणि सर्व घटामध्ये श्रीहरीच्या मूर्ती दिसू लागल्या. जगजेटी आपल्या भक्तांचे बोलणे कधीही खोटे पडू देत नाही. वाल्मिकी मुनीने जे जे भाष्य केले होते ते रामायणामध्ये राघवाने सत्य केले होते. श्रीकृष्णाने आपला भक्त असलेल्या गवळणीचे बोलणे खोटे पडू दिले नाही. त्या आपला सगळा गोरस विकून गोकुळाकडे परत जात. परतताना त्या श्रीकृष्णाच्या लीला गात. आपली प्रपंच कृत्ये करताना गोपी श्रीकृष्ण लीला गात असत. त्यांचे चित्त कृष्णरूप झाले होते. काम करताना त्यांच्या हातून निरनिराळ्या कृती घडत असत, पण त्यांचे मन समाधिस्थ असे. नंद आणि यशोदा ह्यांची स्थितीही तशीच होती. ती दोघंही श्रीकृष्णाच्या लीला आठवून त्याच्या भेटीसाठी झुरत होती. यशोदा मंथन करता करता बाळ कृष्णलीला आठवे आणि म्हणे, आम्हाला टाकून तू का गेलास? हरिगुण आठवताना तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागत. गोकुळातले लोक आपल्यासाठी किती व्याकुळ झाले आहेत ह्याचा वृत्तांत श्रीकृष्णाला कळला. त्याने आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी उद्धवाला बोलावले. उद्धव चतुर होता, प्रेमळ होता, ज्ञानी होता आणि श्रीकृष्णाचा आवडता होता. श्रीहरीने उद्धवाला सांगितले की तू गोकुळात जा आणि तिथल्या लोकांशी बोल आणि त्यांना अगम्य असे निर्वाण ज्ञान दे. माझे माता पिता कंठाशी प्राण आणून माझी वाट पाहत आहेत. माझ्या प्रिय अशा गोपिका माझी वाट पाहत असतील. माझे गोकुळातले सवंगडीही माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. त्या सगळ्यांना मी सोडून आलो आहे. ते सगळे खूप दुःखी आहेत. मी जेव्हा अक्रूरावर गोकुळातून निघालो होतो तेव्हा सगळ्या जणी अक्रूराला म्हणाल्या होत्या की तो आमचे प्राण घेऊन चालला आहेस. आपल्या प्रियजनांच्या आठवणीने श्रीकृष्णाचे डोळे पाणावले. तो सद्गदित झाला. उद्धवाला मिठी मारून तो रडू लागला. मग तो उद्धवाला म्हणाला की तो आता लगेचच निघ, गोकुळात जा. दृढ भक्ती कशी असते ते पहा. त्या माझ्या भक्तांना मी स्वप्नातसुद्धा विसरत नाही. त्यांचे रक्षण करण्यासाठी मी नेहमी त्यांच्याबरोबरच असतो. मी आजपर्यंत जे अवतार घेतले ते माझ्या भक्तासाठीच घेतले. उद्धवा, गोकुळातले माझे हे भक्त सगुण भक्तीत अडकले आहेत.
त्यामुळे त्यांना माझा वियोग सहन होत नाही. त्यांना पूर्ण ज्ञान दे, त्यांना ब्रह्मज्ञान दे आणि त्यांचा उद्धार कर. असे म्हणून श्रीकृष्णाने आपला हात उद्धवाच्या मस्तकावर ठेवला. उद्धवाने बृहस्पतीकडे विद्याभ्यास केला होता आणि आता कृष्णाच्या कृपेमुळे उद्धव परिपूर्ण झाला. उद्धवाने श्रीकृष्णाच्या चरणावर आपले मस्तक ठेवून त्याचे आशीर्वाद घेतले आणि तो तत्काळ गोकुळात जाण्यासाठी निघाला. दिव्य रथात बसून तो गोकुळच्या रस्त्यावरून निघाला. तेजस्वी असा कौस्तुभ जेव्हा विष्णूच्या छातीवर विराजमान होतो तेव्हा त्याचे तेज आणखीनच वाढते. श्रीकृष्णाचा लाडका उद्धव गोपिकांचा बोध करण्यासाठी चालला. उद्धवाचा रथ वायुवेगाने निघाला आणि गोकुळाजवळ आला. उद्धवाचा रथ गोकुळाजवळ आला तेव्हा गायी गोकुळाकडे परतत होत्या. गोरुजामुळे रथ झाकला गेला. उद्धवाने रथ थांबवला. कृष्णाने उद्धवाला जे सांगितले होते तसे घडत होते. गायीचे भार पुढे चालले होते आणि त्यांच्या मागून गोपाळ हरिलीला गात चालले होते. एकाने कृष्णाचा वेश धारण केला होता आणि तो हातात मुरली धरून उभा होता. टाळ मृदंगाच्या तालावर ते मधुर स्वरात हरिलीला गात होते. ज्याने कृष्णवेश धारण केला होता तो कृष्णच भासत होता. त्याच्या सावळ्या मुखावर गोचरणरज बसल्यामुळे ते पांढरे दिसत होते. ते दृश्य पाहिल्यावर उद्धवाच्या अंगात अष्टभाव दाटले. त्याला वाटले की ह्या लोकांनी अद्भुत पुण्य केले म्हणूनच ह्यांना श्रीकृष्णाचा सहवास लाभला. ह्या वृंदावनातल्या तृणापासून पाषाणापर्यंतच्या सगळ्यांना कृष्णचरण लागले असतील आणि त्यांच्या जन्माचे सार्थक झाले असेल. उद्धवाचा रथ गोकुळात पोचला आणि तो राजमार्गाने जाऊ लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की घरोघरी कृष्णलीलेचे गायन चालले आहे. श्रीकृष्णलीला ऐकू येताच गायींना पुन्हा पाना फुटत होता. मुरलीचे स्वर ऐकल्याशिवाय गायी धार काढू देत नव्हत्या. उद्धव हे सारे पाहत चालला होता. उद्धवाचा रथ नंदाच्या घरासमोर कधी आला ते त्याला कळलेच नाही. नंदाने उद्धवाला पाहिले आणि तो आनंदाने पुढे धावत आला. उद्धव रथावरून खाली उतरला आणि त्याने नंदाला क्षमालिंगन दिले. नंदाने उद्धवाचा हात धरला आणि त्याला घरात नेलं. त्याला उत्तम आसनावर बसवले. त्याची पूजा केली. मग नंदाने श्रीकृष्णाचे वर्तमान विचारले. ते विचारताना नंदाचे डोळे भरून आले. त्याला श्रीकृष्णाचे सर्व पराक्रम लीला यांची आठवण झाली. त्यांचे वर्णन तो उद्धवाला सांगू लागला. यशोदा उद्धवाला म्हणाली की श्रीकृष्णाशिवाय हे घर शून्य आहे. तिने उद्धवाला श्रीकृष्णाचा पाळणा दाखवला, त्याचा मंचक दाखवला, झोपाळा दाखवला. श्रीकृष्णाने ल्यायलेली मोरपिसे, वनमालांचे भार दाखवले. श्रीकृष्णाची घोंगडी, पावा, काठी हेही दाखवले. कृष्णाची बाललीनीही दाखवली. मग ती करुण स्वरात म्हणाली की श्रीकृष्णा, तू कधी येशील? तुझ्याशिवाय आम्हाला करमत नाही. मी तुला उखळीला बांधलं म्हणून तू माझ्यावर रुसलास का? तू सर्वेश आहेस हे माहीत नसल्यामुळे मी तुला गुरं राखायला पाठवलं म्हणून तू माझ्यावर रागावलास का? नंद यशोदेच्या तोंडून श्रीकृष्णाबद्दलच्या प्रेमभाव ऐकल्यावर उद्धवही भावनाविवश झाला. उद्धव त्यांना म्हणाला की तुम्ही खरंच धन्य आहात. तुमच्या घरी कृष्ण खेळला, त्याने इथे लीला केल्या. बोलता बोलता रात्र उलटली. सकाळ झाली. उद्धव प्रातः स्नान करण्यासाठी यमुनेवर गेला. त्याने पाहिले की घरोघरी हरिस्मरण चालले आहे. आपली नित्यकर्मे करता करता सगळेजण हरीच्या लीला गात होते. हे सारे पाहत आणि ऐकत उद्धव यमुनेच्या तीरावर गेला. यमुनेचा तीर पाहिल्यावर उद्धवाच्या मनात आले की ह्या ठिकाणचे पाषाण आणि वृक्ष ह्यांचा कृष्णदृष्टीमुळे उद्धार झाला आहे. सूर्य उगवला आणि गोपिका आपली घरातली कामे आटोपून पाणी आणण्यासाठी यमुनेच्या तीरावर आल्या. नंदाच्या घरावरून जाताना त्यांना दिव्य रथ दिसला. त्यांच्या मनात आले की कोण बरं आलं असेल. निर्दय अक्रूरानं आपल्या श्रीकृष्णाला अशाच दिव्य रथातून नेलं होतं. इतक्यात त्यांना उद्धवाची दिव्य मूर्ती समोर दिसली. त्याने यमुनेमध्ये स्नान केलं. शुद्ध 12 टिळे रेखले, पितांबर परिधान केले. तो श्रीकृष्णासारखाच दिसत होता. त्याचे अलंकारही श्रीकृष्णासारखेच दिसत होते. गोपिका त्याला निरखून पाहत होत्या. त्यांच्या लक्षात आले की हा उद्धव आहे. मग त्या सगळ्यांनी उद्धवाला गराडा घातला आणि त्याला म्हणाल्या की श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेस गेला आणि तिथंच राहिला.
मातापित्यांचा वृत्तांत घेण्यासाठी त्यानं तुला पाठवलं. इतक्यात तिथे एक भ्रमर आला आणि तो उद्धवावती रुंजी घालू लागला. तेव्हा गोपी उपरोधाने म्हणाले की तू कृष्णाकडून आला आहेस, तूही कृष्णवर्णाचा आहेस, तू कृष्णाचा हेर आहेस, तू इथं का रुंजी घालतो आहेस? शांतपणे कमळावर न बसता तू सगळीकडे का हिंडतो आहेस? तू ज्याच्याकडून आला आहेस त्याचंही मन एके ठिकाणी रमत नाही. तू त्याच्याकडेच परत जा. आमच्यापेक्षा तुला ती कुब्जा जास्त सुंदर वाटते. त्या कुब्जेने म्हणे श्रीकृष्णाला चंदन लावलं. त्यात तिनं काय घातलं होतं कोणास ठाऊक. तिनं प्रेमाचा फास टाकून हरीला त्यात गोवलं आहे. तिचा भाव पाहून श्रीकृष्णाला तिच्याबद्दल प्रेम वाटलं. तिनं म्हणे तप केलं होतं म्हणून भगवंत तिला वश झाला. आम्ही मात्र दुर्दैवी ठरलो. असे म्हणून गोपी रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले. मग त्या ब्रह्माला म्हणाल्या की जा त्या गवळ्याला जाऊन सांग की तुझ्या वियोगामुळे सगळ्या गोपिका मरण पावल्या. त्यांची प्रेत तरी येऊन पहा. त्याला सांग की सगळ्या गोपिका जळल्या आणि त्यांची राख झाली आहे. त्या जागेवर येऊन क्षणभर उभा राहा आणि तुझा पावा वाजव. गोपिकांची ती भक्ती पाहून उद्धव सद्गदित झाला. त्याचेही डोळे पाणावले. त्याला वाटले की ह्या गोकुळातल्या नारी खरोखरच धन्य आहेत. त्यांच्या भक्तीमुळेच श्रीकृष्ण त्यांना वश झाला आहे. तो भ्रमर निघून गेल्यानंतर गोपबाला उद्धवाला म्हणाले की श्रीरंगाला आमचा कंटाळा आला म्हणून तो आम्हाला टाकून मथुरेला गेला. आम्ही व्रजासारख्या कठोर आहोत म्हणूनच आम्ही अजूनही जिवंत आहोत. कृष्ण वियोगामुळे आम्हाला मरण आले नाही. वियोगाचं दुःख भोगत आम्ही जिवंत आहोत. उद्धवा, तू मथुरेला जाशील तेव्हा त्या यादवेंद्राला सांग की गोकुळातल्या गोपिकांना विसरू नकोस. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तरी आमची आणि श्रीरंगाची भेट घालून दे. का तुझ्यासमोरच आम्ही आमचे मस्तक फोडून प्राण देऊ? मग तू श्रीहरीला जाऊन सांग की गोपिका मरण पावले आहेत. तू तर त्याचा लाडका आहेस. तुझ्या सांगण्याप्रमाणेच तो वागतो असं आम्ही ऐकलं आहे. पाण्याविना मासा जसा तळमळतो तसे त्याच्याविना आम्ही तळमळत आहोत. अक्रूर आम्हाला कृष्णवियोगाच्या महापुरात लोटून गेला आहे. उद्धवा, तू चांगला पोहणार आहेस. तूच आम्हाला ह्या महापुरातून बाहेर काढ. उद्धवा, आम्ही तुला शरण आलो आहोत. कृष्णप्राप्ती व्हावी यासाठी आम्ही काय करावं ते सद्गुरू होऊन तू आम्हाला सांग. असे म्हणून त्या सगळ्या गोपिकांनी उद्धवाचे पाय धरले. गोपिकांचे दुःख पाहून उद्धवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. उद्धव विचार करू लागला की ह्यांना मी ब्रह्मज्ञान कसं सांगू. ह्यांच्या मनात श्रीकृष्णाची सगुण मूर्ती ठसली आहे. त्यांच्या मनातल्या ह्या सगुण भक्तीचा मी कसा उच्छेद करू. तसं केलं तर ह्या गोपिका प्राण देतील. उद्धवाने आपले डोळे मिटून घेतले आणि तो श्रीकृष्णाचे चरण आठवू लागला आणि श्रीकृष्णाला म्हणाला की ह्या गोपिकांना दिव्य ज्ञानाचा उपदेश तूच कर रे श्रीरंगा. मग उद्धवाने अष्टभाव सावरले आणि तो गोपिकांना म्हणाला की मी काय सांगतो ते तुम्ही सावध होऊन ऐका. कृष्ण आम्हाला दाखव असं तुमच्यापैकी कोण म्हणतं आहे? तुम्ही मला सांगा, इंद्रियाचा चालक कोण आहे? बुद्धीचा प्रेरक कोण आहे? तुमच्या मनात विचार कसे निर्माण होतात? तुमच्या डोळ्यांना हे जग कोणामुळे दिसतं? तुम्ही ये जा करता ऐकता ते कोणामुळे ह्याचा शोध घ्या. 25 तत्वांचा जाणता आणि स्थावर जंगमाचे निर्माण करूनही जो वेगळा आहे तो कोण ते मला सांगा. तुम्ही जरी स्त्रिया असला तरी तुमच्या अंतरात कोण नांदत आहे ह्याचा शोध घ्या. एकाच माळेत नाना प्रकारचे मणी ओवलेले असतात पण त्यांना एकत्र ठेवणारं सूत्र म्हणजेच चक्रपाणी आहे. उद्धवाचे ते बोलणे ऐकून गोपिका हसतात आणि उद्धवाला म्हणतात की हे कोरडे ज्ञान देण्यासाठीच श्रीरंगाने तुला पाठवलं आहे का? अरे प्रत्यक्ष श्यामसुंदर सोडून आम्ही त्याला निर्गुणात पाहू असं तू आम्हाला सांगतो आहेस. हातचं सोडून आम्ही पळत्याच्या पाठी का लागावं? त्यावर उद्धव म्हणाला की मी काय सांगतो ते तुम्ही नीट ऐका. एका सुवर्णापासूनच अनेक प्रकारचे अलंकार घडतात. तसाच हा तुमचा युद्धवीर आहे. तो चराचरात भरून उरला आहे. तोच तुमच्या हृदयात आहे. सर्व व्यापक असूनही तो विदेही आहे. तुमच्या डोळ्यांना जे दिसतात ते मायेचे विकार असतात. ते सगळे निराकारच असतात. उद्धवाचे बोलणे ऐकून गोपिका त्याला सांगतात की असं असेल तर
रासमंडळामध्ये हातात मुरली घेऊन नाचणारा हरी आम्हाला दाखव. उद्धव त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तो त्यांना सांगतो की ऐका, प्रत्येक घटामध्ये असणारे आकाश जरी निराळे असले तरी ते एकच असते. त्याप्रमाणे तुमच्या प्रत्येकीत असणारा जगन्नायकही एकच आहे. सर्व अक्षरात असा एक ओंकार, तसा तो सर्वव्यापी सर्वेश्वर आहे. तुम्हाला भ्रम झाला आहे आणि जे तुमच्या जवळच आहे ते तुम्ही इतरत्र शोधता आहात. गोपिका उद्धवाला सांगतात की असं असेल तर पितांबर नेसून गळ्यात वनमाळा घालून सावळ्या वर्णाचा गवळ्याबरोबर वनात जाणारा यमुनेच्या वाळवंटात लोळणारा श्रीहरी आम्हाला दाखव. उद्धव त्यांना सांगतो की जे तुमच्या जवळच आहे ते मी कसं दाखवू? आरशांचा महाल केला तरी एकाचीच अनेक बिंब दिसतात. तसंच आत्मस्वरूप एक असतं आणि चराचर तसंच भासतं. गोपिका काही आपलं म्हणणे सोडत नाहीत. त्या उद्धवाला सांगतात की आम्ही ज्या श्रीकृष्णाला पाहिलं तो श्रीकृष्ण तो आम्हाला दाखव. उद्धव त्यांना सांगतो की तुम्ही असा विचार करा की यादवेंद्र शरीरविरहित आहे, त्याला हातपाय नाहीत, मग तो मुरली कशी वाजवेल? परमेश्वरानं आपली लीला दाखवण्यासाठी सगुण वेश धारण केला आणि तो सगळ्या रंगाच्या पलीकडचा आहे. त्याच्या सत्तेनं हे जग जरी चाललं तरी तो त्याचं मन ह्या जगात घालत नाही. अशा ह्या अवयवरहिताला तुम्ही सगुण तत्वात बांधून ठेवू नका. गोपिकांना उद्धवाचा हा उपदेश रुचला नाही. त्या उद्धवाला म्हणाल्या की जे योगी आहेत आणि जे योग साधना करत आहेत त्यांना जाऊन तुझा हा उपदेश सांग. ज्याच्या कृपेनं तो हे ज्ञान आम्हाला सांगतो आहेस तो श्रीहरी तू एकदा तरी आम्हाला दाखव. कृष्णप्राप्ती होईल असा काही उपाय तो आम्हाला सांग. कोणत्या साधनेमुळे तो आमच्या हाती लागेल ते तू सांग. तोच धागा पकडून उद्धव गोपिकांना सांगतो की संतांचं चरण दृढ धरावे. ते काय सांगतात ते श्रद्धेनं ऐकावं. सारासार विचार केल्यावर तुमचं अंतरंग शुद्ध होईल. मग ते आत्मरूप तुम्हाला चराचरात सहजच दिसेल. गोपी म्हणतात की उद्धवा, तुझे सगळे दृष्टांत आम्हाला समजले आहेत, पण श्रीहरीचं ते मोहक सगुण रूप आम्हाला विसरता येत नाही. मोक्षज्ञान आम्हाला कळलं आहे. सगुण आणि निर्गुण दोन्ही समानच आहेत. श्रीहरीनं आपल्या भक्तासाठी सगुण रूप घेतलं आहे. गुरुमुखातून निर्गुणाला जाणावं आणि सगुणाचं भजन आवडीनं करावं. मग गोपीने उद्धवाचे चरण धरले. 4 महिन्यापर्यंत त्यांनी उद्धवाच्या मुखातून ब्रह्मज्ञान म्हणजे काय ते श्रवण केलं. त्यांच्या चित्तावर बसलेले मायेचे आवरण उद्धवाने दूर केले आणि त्यांच्या हृदयात दिव्य ज्ञान ठसवले. उद्धवाने पंचभूतांना निर्धाराने झाकले आणि गोपींना स्वरूपाचा साक्षात्कार घडवला. त्यांच्या मनातील संशय रोगाचा नायनाट झाला. त्या सर्व गोपिका आत्मज्ञानाने तेजपुंज झाल्या. गोकुळातल्या घरोघरी उद्धवाची पूजा झाली. त्याच्या तोंडून सगळ्यांनी ब्रह्मज्ञान श्रवण केले. उद्धव नित्यनेमाने गायीबरोबर वनात जाई. ज्या ज्या ठिकाणी श्रीकृष्ण गेला होता त्या त्या ठिकाणी तो गेला आणि त्याने त्या ठिकाणांना नमस्कार केला. असा सोहळा 4 महिने चालला आणि मग उद्धव मथुरेला जायला निघाला. त्याने नंद यशोदेचा निरोप घेतला. श्रीकृष्णासाठी सगळ्यांनी भेटी आणल्या आणि त्या उद्धवाजवळ दिल्या आणि त्याला सांगितले की श्रीकृष्णाला आमचा निरोप दे की आम्हाला तो कधी विसरू नकोस. गोकुळातल्या लोकांचा निरोप घेऊन उद्धव मथुरेत परत आला. त्याने श्रीहरीची भेट घेतली. गोकुळातून आणलेल्या सगळ्या भेटी श्रीकृष्णाला दिल्या आणि त्यांचे वर्तमानही त्याला सांगितले. संतांचा प्राणविसावा असलेला हा 21वा अध्याय म्हणजेच मोक्षज्ञान देणारा 21वा अध्याय इथे पूर्ण झाला. जय श्रीकृष्ण.